आमदार संग्राम जगतापांचा विकास दृष्टिकोन पुन्हा चर्चेत. नेहरू मार्केटचा बदलता चेहरा आजपासून सुरू. सूरज जाधवांचे जोरदार वक्तव्य. आमदारांनी सर्व कामे मार्गी लावली. नेहरू मार्केटच्या मध्यभागी आज एक थरारक क्षण. महिन्यांपासून प्रलंबित असलेलं रस्ता काँक्रिटीकरण हे काम अखेर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुरू झालं आणि सगळ्या परिसरात एकच चर्चा. तोफखाना पुन्हा बदलणार. तोफखान्यातील वर्षानुवर्षे अडकलेली रस्त्यांची कामं, पाईपलाईनच्या तक्रारी आणि वाहतूक कोंडी या सगळ्याला शेवटी दिशा देणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहिले, असे सामाजिक कार्यकर्ते सूरज जाधव यांनी सांगताना त्यांच्या आवाजात समाधान आणि विश्वास दोन्ही जाणवत होतं. कामांच्या वेगाने समाधान व्यक्त करणारे नागरिक आज मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. चितळे रोडवरील नेहरू मार्केट ते चिल्का टेलर या प्रमुख मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज जाधव, माजी नगरसेवक दीपक सूळ, धनंजय जाधव, संजय ढोणे, महेंद्र बिज्जा, दत्तात्रय मुदगल, सागर मुर्तडकर यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. लोकांमध्ये एकच अपेक्षा, हे काम सुरू झालंय, आता पुढे कोणता विकास होणार? तोफखान्यातील विकासाचा हा नवा टप्पा नेमका कुठपर्यंत पोहोचतो याकडे संपूर्ण शहराची नजर लागली आहे. आज प्रभाग क्रमांक 10 मधील नेहरू मार्केट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम भाई जगताप यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गेल्या 20 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. मी उपमहापौर असताना हा रस्ता झाला होता 2003-04 साली. त्यानंतर या रस्त्याची दुरवस्था झाली होती, परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदारांकडे मी मागणी केली होती की आपला तोफखाना प्रभागातील बरेच काम प्रलंबित आहे, त्या कामाच्या संदर्भात सगळं अखंड तोफखान्यातील जवळजवळ 9 ते 10 ठिकाणचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले. आज हे 10वं कामाचं काँक्रिटीकरण पूर्ण होत आहे. या ठिकाणी आज संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून तोफखान्यातील बरेच विकास कामे मार्गी लागली आणि इथून पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली बरीच विकास कामे मार्गी लागणार आहे. मी मनापासून सर्व आमच्या तोफखाना परिसराच्या वतीने आमदार संग्राम यांचे धन्यवाद मानतो. तोफखाना भागातील काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांचे शुभ हस्ते नुकतंच पार पडलेला आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जी विकासाची गंगा वाहत आहे त्याच्यामध्ये तोफखाना भाग प्रभाग क्रमांक 10 सगळ्यात चांगला कसा होईल याच्यासाठी सर्व आम्ही या भागातील सर्व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच संग्राम भाईंच्या माध्यमातून आणखी जसं आता दीपक सूळ साहेबांनी सांगितलं की बरेच काम आहेत. आपल्या तोफखाना भागातील सर्वात जुना असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरासाठी सुमारे 50 लाख रुपये संग्राम भाईंनी दिलेले आहे. त्याच्याही कामाचं शुभारंभ लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्वजण एकत्र राहून संग्राम भाईंचे हात बळकट करू आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा जास्तीत जास्त विकास करून घेऊ अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.